वयोवृद्ध निराधार योजनेचे लाभार्थींची शिवसेनेच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक। 3 महिन्यांपासून अनुदानच नाही। वयोवृद्ध विधवा निराधारांवर आली उपासमारीची वेळ। केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानापासून दिव्यांग शाहरुख खान ही वंचित। शासनाच्या निराधार योजनेचे मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने वयोवृद्ध विधवा अपंग यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून लाभार्थ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्या नेतृत्वात शुक्रवारला येथील तहसील कार्यालयात धडक देऊन 15 दिवसात निराधारांचे पगार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू यांनी दिला आहे। धामणगाव तालुक्यातील अपंग विधवा महिला परिपक्वता वयोवृद्ध लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणारे अनुदान मागील 3 महिन्यांपासून थांबल्याने लाभार्थ्यांना तहसील कार्यालय व बँकेत चक्रा माराव्या लागत असल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहे। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। तसेच येथील दिव्यांग शाहरुख खान फैयाज खान यांना 1500 ऐवजी 1200 रुपये मिळत आहे। केंद्राकडून मिळणारे 300 रुपये 2022 पासून आतापर्यंत मिळाले नाही आहे, तेही तात्काळ जमा करण्यात यावे। तसेच त्यामुळे लाभार्थ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार यांना निवेदन सादर केले। 15 दिवसात पगार वाटप न झाल्यास तहसील कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे धामणगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र देऊळकर, तालुका संघटक निलेश मुंडाने, रवी मांडवाने, पंकज शर्मा, शाहरुख खान फैयाज खान यांच्यासह अनेक लाभार्थी उपस्थित होते। तहसीलदारांना आज अपंग वयोवृद्ध निराधार लोकांना गेल्या 3 महिन्यापासून त्यांचा पगार मिळत नाही, म्हणून आज शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार साहेबांना एक निवेदन देऊन ज्या अपंग लोकांना निराधारांचा पगार मिळून राहिलेला नाही त्यांना तात्काळ पगार देण्यात यावा व वयोवृद्ध लोकांना संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ योजना असो, यातून ज्या लोकांना पगार मिळत नाही आणि त्यात शासनाने एक जटिल समस्या निर्माण केली आहे की वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना श्रावणबाळ योजना लागू केली, पण काही लोकांचे थंब उमटत नाही। त्यांना डीबीटी सारख्या योजना चालू केली। डीबीटीवर त्यांना पोर्टलवर जाऊन डीबीटीवर त्यांना थंब द्यावं लागते आणि त्यांची अकाउंटची नोंदणी करावी लागते, तरच त्यांना महिना सुरू होईल। ह्या जटिल व्यवस्थेपासून त्यांना दूर करून सर्व वयोवृद्ध लोकांना सांभाळून त्यांचा निराधारांचा पगार तात्काळ देण्यात यावा व आमचे यांचं काय आपले शाहरुख भाई यांचं गेल्या 3 वर्षापासून स्टेट गव्हर्नमेंटचे 1200 रुपये त्यांना मिळतात, पण सेंट्रलचे पैसे 300 रुपये त्यांना मिळून राहिले नाही। आणि असे बरेच लोक आहेत जिल्ह्यात की ज्यांना सेंट्रलचा निधीच मिळून नाही राहिला। ती चूक त्या तहसीलची त्या विभागाची आहे किंवा त्या सेंट्रलच्या NICची आहे। त्यांना डीबीटीवर त्यांना लिंक होत नाही। काय चूक आहे त्यांनी आता मान्य केली की तहसीलदार साहेबांनी आम्ही याचा फॉलोअप सेंट्रलपर्यंत घेतो, याच्या आधी आम्ही ईमेल केलेला आहे, परंतु आता आम्ही तातडीने फॉलोअप घेतो आणि त्यांना निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। जर त्यांना निधी मिळाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ असा इशारा आम्ही आज तहसीलदार साहेबांना दिलेला आहे। त्या माध्यमातून आज शासनाकडे आम्ही विनंती केली आहे की सगळे निराधार आणि वयोवृद्धांना तात्काळ त्यांचा पगार जमा करण्यात यावा।